एकीकडे दहीहंडी उत्सवाचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत असून मुंबईसह राज्यभरात गोपाळकाला गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला जातोय। त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता इथं मात्र एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील 5 जणांनी आपलं जीवन संपवलंय। विशेष म्हणजे वडिलांनी आपल्या लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। एका शेताच्या बाहेर दुचाकी लावल्याचं पाहायला मिळालं। बायको घरी नांदायला परत येत नाही म्हणून या पित्यानं आपल्या 4 अपत्यांसह जीवन संपवल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे। यातील जे मृतक आहेत अरुण काळे त्यांचं आणि त्यांच्या पत्नीशी काही कौटुंबिक कारणावरून वाद होते असं दिसून येत आहे आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, मोठी मुलं, मुलगा आणि एक मुलगी, ते नगर येथील एका आश्रमशाळेत शिकत होते, नगर जिल्ह्यातीलच एका आश्रमशाळेत, आणि पत्नी जी आहे ती अन्यत्र राहत होती आणि त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक कलह होता असं प्राथमिक दृष्ट्या आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, अतिशय मन सुन्न करणारी अशी घटना आहे, यातल्या नवीन अपडेट्स काय आता? हिमाली, आता तुर्तास तरी शोध पथक जे आहे ते कार्य पूर्ण झालेलं आहे। ज्या विहिरीमध्ये आपल्या पित्यासह ही 4 मुलं होती त्यांचा शोध कार्य करून सर्व जे मृतदेह आहे ते बाहेर काढण्यात आले। शिर्डी आणि राहाता नगर परिषद आणि राहाता पोलीस स्टेशन यांनी पूर्ण ही मोहीम राबवून या ठिकाणी खोल पाण्यामध्ये गळ टाकून हे सगळे मृतदेह जे आहे ते आता रात्री उशिरापर्यंत बाहेर काढलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात प्रथम 8 वर्षाची जी शिवानी आहे हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना दिसून आला आणि त्यानंतर हा सगळा जो प्रकार आहे तो उघडकीस आला। त्यानंतर एकानंतर एकामागे एक असे मृतदेह मिळून आले। शेवटचे 2 मृतदेह जे आहे आत्ताच शोध कार्य जर पूर्ण करून जे पथक होतं त्यांनी बाहेर काढलेले आहेत। सर्व मृतदेह जे आहे ते राहाता येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आलेले आहे। आणि आणखीन महत्वाचं म्हणजे यातील जी मुलांची आई आहे हिच्याशी पोलिसांनी संपर्क केलेला आहे, मात्र तुर्तास तरी आता त्यांचा मोबाईल बंद येत असल्यानं आणखीन संपर्क जो आहे तो पोलिसांकडनं होत नाहीये। मात्र जे मुलांचे वडील आहे अरुण काळे हा श्रीगोंदा येथील राहणारा असल्यानं त्याच्या घरच्यांशी पोलीस संपर्क करतायत। ते देखील पाऊस तिकडे सुरू असल्यानं सकाळी पोहोचतील असं त्यांनी या ठिकाणी पोलिसांना सांगितलेलं आहे। तुर्तास मृतदेह जे आहे ते राहाता आरोग्य केंद्रात ठेवण्यात आलेले आहे। सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले। पाऊस सुरू असल्यानं इतर शोध कार्य करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण या ठिकाणी झाला होता, मात्र तरीही सर्व मृतदेह जे आहे ते बाहेर काढण्यात आले। शाळेच्या गणवेशात ही मुलं होती, त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। वीरभद्र प्राथमिक शाळेमध्ये ह्या मुलांना जे आहे ते शिक्षण घेत होते। आई आणि वडिलांच्या ह्या दोघांच्या भांडणामध्ये या 4 मुलांचा जो आहे तो या ठिकाणी बळी गेल्याचं दिसून येत आहे। शोककळा जी आहे ते पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि हळहळ व्यक्त केली जाते। आज श्रीकृष्ण गोपाळकाला असल्यानं सर्वत्र एक धामधूम वातावरण आहे आणि त्यातच असा प्रसंग ओढावल्यानं या ठिकाणी जे आहे ते दुःखाचा डोंगर जो आहे तो सध्या काळे परिवारावर ओढावलेला आहे। त्यांच्याशी देखील आपण संपर्क केल्यानंतर मोठा आक्रोश त्या ठिकाणून ऐकू येत होता, मात्र आईशी अद्यापपर्यंत संपर्क होऊ शकलेला नाही, मोबाईल बंद आहे। तेव्हा सकाळी जे आहेत या बाकीच्या सगळ्या अपडेट मिळून येतील। नक्की, धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।